बीडमध्ये राजकारणी, गावगुंड, भाऊकी सगळ्यांच्या वादाचे व्हिडिओ समोर आले। आता त्यात संत महंतांच्या वादाचा प्रकारही समोर आलेला आहे। विशेष म्हणजे हा गुरु शिष्यामध्ये घडलेला प्रकार असून मठ हा केसमध्ये आहे तर शिष्य परळीचा आहे। त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा प्रकरणाची चर्चा रंगली आहे। केस तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन केशव महाराज गीते यांनी केलं होतं। ते या मठाचे उत्तराधिकारी आहेत, तर ज्या महंतांनी त्यांना उत्तराधी केलं त्या रतनदास महाराजांनी गीतेंवरच धमकी आणि मारहाणीचे आरोप केले। परळी तालुक्यातील नंदागौळ येथील केशव महाराज गीतेंची काही महिन्यांपूर्वी सासुरा येथे मठ संस्थानाचे मठाधिपती म्हणून रतन महाराज यांनी उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती। याच केशव गीतेंचा आरोप आहे की मठात भ्रष्टाचार झालाय, तर रतन महाराज म्हणतायत की त्यांना गीतेंकडून धमकी दिली जाते आणि गीतेंना सर्व अधिकार हवे आहेत। पहा दोन्ही बाजूचं नेमकं म्हणणं काय आहे। केशव त्या ठिकाणी नाथराव गीते नंदागौळ तालुका परळी जिल्हा बीड हा त्या ठिकाणी शिष्य सर्व लोकांनी त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन आले। हा शिष्य तुम्ही घेतला पाहिजे, हाच शिष्य त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहील म्हणतो। म्हणून त्या ठिकाणी त्या शिष्याकडून मी त्या ठिकाणी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी नियमावली लिहून घेतलेली आहे। त्या नियमावली बरेच नियम त्या ठिकाणी मठाचे आहेत। मी जसे नियम पाळले त्याच नियमाची नियमावली मी त्याच्याकडे लिहून दिली, तरी त्या ठिकाणी ती नियमावली त्या ठिकाणी मला आजपर्यंत दाखवली नाही आणि या नियमावलीप्रमाणे त्यानं आचरण केलं नाही त्या ठिकाणी। आणि वही लोकांच्या नादी लागून वही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे। माझ्या नावानं संपूर्ण इस्टेट लिहून द्या, माझ्या नावानं संपूर्ण 7/12 शेतीच्या करा, माझ्या नावानं त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार कारभाराचा द्या, मठाधिपती त्या ठिकाणी जे पद आहे ते मला लोकांनी म्हणलं पाहिजे असा त्या ठिकाणी आग्रह करतो। आणि नाही म्हणलं की त्या ठिकाणी पार्टी आणून माझ्या अंगावर घालून इज्जत घालवतो। बरेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज त्या ठिकाणी अधिकारी लोकांकडे त्या ठिकाणी त्याने दाखल केलेले आहेत, पण अधिकारी लोकांनी माझ्यावर कृपा केलेली आहे। तेव्हा त्या ठिकाणी आणि पुन्हा काही वाही त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, वाईट त्या ठिकाणी शब्द वापरतो। मसाल जोगला जी प्रकरण झालं सरपंचाचं तीच गत तुझी करून देईन, नाही तो लिहून दे अशा प्रकारची धमकी देतो। घरात येऊन लोक नसताना, कुणी पाहिलं नसताना अशा प्रकारचा त्रास देऊ लागला आहे। माझा जीव त्या ठिकाणी नरडीला आलेला आहे, माझं अन्न पाणी 2 वर्षापासून वर्ज झालेलं आहे। मी नुसता दुधावर जगलेलो आहे, तरी तर त्या ठिकाणी बीडमध्ये तो आज आणि उपोषण करण्यासाठी बाया घेऊन बसलेला आहे। तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी जे उपोषण घेतलेलं आहे, उपोषणला जो बसलेला आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी लोकांकडून त्या ठिकाणी न्याय मागतो। याला त्या ठिकाणी न्याय कोणता देवा असं महाराष्ट्रामध्ये शिष्यानं गुरुवर तक्रार देऊन शिष्याला हाणमार केलेली कुठंतरी त्या ठिकाणी ऐकण्यात असेल का कुणाच्या, अशी मी सर्व महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो। 4 बैठका झाल्या, 4 बैठकामध्ये आम्ही हेच सांगितलं की बाबा तुमचं आता वय झालं 100 वर्षे, तुम्ही आता थोडं शांत राहून बाकीचा राहिला कारभार गीते महाराजाकडे द्या, तुम्ही सोबत राहा। पण त्यांना बाकीच्या लोकांचं पाठबळ किंवा आणि त्यांना जी लोक सांगतात महाराजाला शिकवितात की ह्या महाराजाला आपल्या ठेवायचं नाही, आपला दुसरा महाराज आणू, आपण हे करू, आपण ते करू। पण ह्या महाराजानं 3 वर्ष गावामध्ये सेवा केली, तिथं आज 50-100 मुलं तिथं त्यांच्या मठामध्ये शिकतात आणि त्यांचं देवस्थानाविषयी सुद्धा भविष्य आम्हाला चांगलं आहे। आमची एकच शासनाला विनंती आहे की बाबा हे पहिला जे भ्रष्टाचार झाला आहे याची सुद्धा चौकशी व्हावा आणि हे महाराजाला त्यांच्या गादीवर बसवलं, 3 वर्षापासून तिथं मठाची ती सेवा करतात, तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं। आणि हे जे कोण बाकीचे लोक जे आहेत ही चाड्या करणारी कागदपत्र ऑफिसला ह्याला त्याला देऊन ह्यांचंसुद्धा काही म्हणणं ऐकून नाही घेतलं पाहिजे। आणि याच्यामध्ये जर ह्याची चौकशी जर नाही झाली आणि महाराजाला जर कुठे काढायचा काय प्रयत्न झाला तर आम्ही 200 गावचे लोक आता उगा सध्या आम्ही तात्पुरते थोडे शासनाला दाखवायला लागलो, प्रतिनिधीसोबत किंवा तात्पुरतं दाखवलं किंवा आम्हाला न्याय पाहिजे। पण ह्या स्वरूपात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या भविष्यामध्ये जरोडफटा असेल, आमचं आंबळाचं बरड असेल, ह्या ठिकाणी आम्ही मोठमोठे रस्ते रोको करू। हे करून बी नाही झालं
तर मुंबई या ठिकाणी मी आझाद मैदानावर तिथं सुद्धा आम्ही उपोषणाला बसणार आहेत. तर याची शासनाने याची दखल घ्यावी. या संदर्भात ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांना निवेदन सादर करून रतन महाराजांविरोधात भूमिका घेत ट्रस्टच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे रतन महाराज यांनी उलटे आरोप करत गीते महाराजांकडे बोट दाखवलंय. आता हे प्रकरण आणखीन वाढतं का? यात कोण खरं कोण खोटं, यातही राजकारण येतं का? आणि एकूणच बीडमध्ये राजकारणी, गावगुंड, भावकी, इतर वाद यासह संत महंत सुद्धा भिडलेले पाहायला मिळतात. याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.